ते त्यांना काय बरळून द्या, आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची. हा, कोण पाडायचा, काय करायचा, कसा पाडायचा, त्याशिवाय ठेकायला नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात. ही सलाईन लावली, काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितके सलाईन लागेल तितकी भूक लागायची. हो ना, हसत राहा खुशाल तुम्ही. जितके सलाईन लावले तितकं पोटात तुटत आहे. लय बेकार आहे. नसल्याला भाजीचं वास येतो. हा, नसल्या इकडं करायची कोणी वड्याची भाजी गेली का इतका वास आला मला मारण्याची भूक लागली इतकी. असं वाटलं माझ्या घुसाला वड्याच्या भाजीचा वास येऊ राहिला, भाज्या करू राहिली. इकडं लय मरणाची भूक लागते. उपोषण करणारं सोपं नाही आहे. हा, आणि त्यात इथंच आता बघा ते बघा केळं खाल्लेत माझ्यापुढे ती कसा दम काढायचा. आणि जे उठून चालला त्याला म्हणजे जेवढं टरफल टाक इतकं वर धरते. आणि ते टरफल मला दिसत आहे ना, इतकं वर धरते. म्हणजे जेवढं टरफल टाकले तिकडे, जेवढं टरफल टाकले. आणि मी ऐकत होतो राव इकडं माझ्या जीवाला काय होत असं इकडं काय आहे का नाही. मग मला केळ कसं ध्यानात येत असं आपण एक दोन हाणाव का काय. आणि परत टाका झालं काही म्हणतात ऑपरेशन सुरू आहे तिथे इथं खाता असतात आणि खाता कोण तुम्ही, आणि ऑपरेशन सुरू आहे म्हणता तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित, इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली की ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते. एक जेवल्यासारखीच ताकद आहे. काय उपयोग आहे देऊन ते बसून ते करू. त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा, आम्ही बघतो कसं करत